Hello everyone. Today we are back with a new topic, that is hemoglobin and related issues. Myself Kalyani Verma. And myself Sakshi Surashe. So today we have Dr. Archana Bansod ma'am. Hello ma'am. Welcome. Hello. So let's begin with the session. तर मॅम माझा पहिला क्वेश्चन असा असेल की हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरासाठी काय गरजेचे आहे? आपल्या बॉडीमध्ये ब्लड सेल्स असतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. तर आरबीसीचा मेन रोल आहे की ऑक्सिजन ट्रान्सफर करायचं फ्रॉम लंग्स टू बॉडी आणि बॉडी टू लंग्स. तर त्या आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन एक नावाचं प्रोटीन आहे आणि एक आयन एक आहे, दोन मिळून त्या आरबीसी बनलेल्या असतात. त्यासाठी आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जसे डब्ल्यूबीसीमध्ये फॅगोसाइटिक नेचर असतात, लिम्फोसाइट अँटीबॉडीज असतात, तसं आरबीसीचं ट्रान्सपोर्टेशन ऑक्सिजन फार महत्त्वाचं आहे, की फंक्शन आहे. तर महिला आणि पुरुषांमध्ये ॲव्हरेज हिमोग्लोबिन रेंज किती असायला पाहिजे? महिलांमध्ये 12.5 ते 15.5पर्यंत रेंज पाहिजे आणि पुरुषांमध्ये 13.5 ते 7.5पर्यंत रेंज पाहिजे. एचबी कमी झाल्यावर काय काय सिम्पटम्स दिसून येतात? एचबी कमी झालं तर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आपण कोणतेही वर्क करतो त्यात आपण बिलकुल कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही, आपल्याला चक्कर येते, पाल्पिटेशन होतं, पण श्वास घ्यायला खूप त्रास होतो, त्याला ब्रेथलेसनेस म्हणायचं, एकदम टायर्ड होऊन जातो, म्हणजे लगेच थकून जातो आपण, आणि चेस्ट पेन पण होतो पेशंट्स. तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला कसा आहार घ्यावा लागेल? आपण आहार डेली रुटीनचं आपलं जे आहे जसं की पालक आहे, बीटरूट आहे, डाळी, आपले ब्लॅक बीन्स किंवा ड्राय फ्रूट्स पण आहेत, ब्लॅक चना, पंपकिन सीड्स आहेत, म्हणजे डेली आपण जे खातो फळभाज्या पालेभाज्या त्यातनंच आपल्याला आयन मिळालं पाहिजे. आणि हिमोग्लोबिन पापाया पण आहे. आणि हिमोग्लोबिन जर कमी झालं तर आपल्याला काय काय डिसऑर्डर्स होऊ शकतात? हिमोग्लोबिन ॲक्च्युली त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे तुम्हाला ॲनिमिया झालं आहे, तर ॲनिमियाचे पण टाईप्स आहेत की आयन डिफिशियन्सी ॲनिमिया, म्हणजे आयन कमी झाल्यामुळे होणारा ॲनिमिया, फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी ॲनिमिया आहे, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आहे, परत हेमोलायटिक ॲनिमिया आहे, त्याच्यामध्ये आरबीसीज ब्रेकडाऊन होतात, आणि परत सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसेमिया, हे सगळे डिसऑर्डर्स आहेत. त्याच्यानुसार आपण ते ट्रीट करत असतो की ज्याच्यामध्ये ऑलरेडी एचबी कमीच असतं. जसं प्रेग्नन्सी हे फिजिओलॉजिकल आहे, त्यामध्ये पण एचबी कमीच असतं. जर पेशंटचं ते हिमोडायल्युशन होतं ना पेशंटमध्ये, 12 जरी एचबी असेल तरी आपण ते 8-9 पकडायचं असतं. मग प्रेग्नन्सीमध्ये आपण अँटीकोॲग्युलंट वापरतो पेशंट्सला. हां, तर हिमोग्लोबिनला डायग्नोज कसं करणार आपण अगर कमी होईल? हिमोग्लोबिन एक तर पेशंटला सिम्पटम्स असतात, मी आधी सांगितलं, पण ब्रेथलेसनेस होणार, कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, मेमरी पण लॉस होते पेशंटची. तर अशी कंडिशनमध्ये आपण ब्लड टेस्ट करतो, त्याला CBC म्हणतो, कंप्लीट ब्लड काउंट. त्याच्यामध्ये आपल्याला एचबी कळून येतं किती आहे. पण त्याच्यामध्ये पण असेल, सपोज ते जर 8च्या वरती असेल, हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज आहे आपली, जसं फिमेलमध्ये 12.5 ते 15.5पर्यंत आहे, तर ते 8च्या जर वरती असेल तर आपण डाएट करू शकतो, डाएट फॉलो करायचं. 8पासून तर 6पर्यंत जर असेल म्हणजे मॉडरेट, तर तिथे आपण पॅरेंटल रूट वापरायचे, म्हणजे आपण आयडी फ्लुइड किंवा FCMचे इंजेक्शन भेटतात, ओरोपल सुक्रोचे इंजेक्शन भेटतात, ते आपण यूज करू शकतो. आणि बिलो 6 असेल तर मग आपण डायरेक्ट ब्लड ट्रान्सफ्यूजन. तर शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता कोणत्या कारणांमुळे होत असते? हिमोग्लोबिनची कमतरता एक तर तुम्हाला पिरियड्समध्ये जर अंगावरून जास्त जात असेल तर मेनोरेजिया कंडिशन आहे, त्यामध्ये होऊ शकतं. नाही तर तुमच्या बॉडीमध्ये स्टमक वर्म्स असतील तर वर्म्स काय करतात, आयनला ॲब्झॉर्ब करून घेतात, त्यामुळे पण तुमचं एचबी कमी होईल. काही इन्फेक्शन असेल त्यामुळे पण होईल. तर ते किडनी डिसीजेस असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीन युरिया कंडिशन असते, म्हणजे प्रोटीन तुमच्या शरीराच्या बाहेर पडतं, तर त्यामुळे पण तुमचं एचबी कमी होतं. इन्फ्लामेशन असेल जसं रिमेटॉइड आर्थरायटिस आहे, अशा कंडिशनमध्ये पण एचबी कमी होतं. मेन्सेस आणि एचबी यांचं काही कोरिलेशन आहे का? नॉर्मली मेन्सेसमध्ये 25 ml to 30 ml ब्लड लॉस होत असतो, तर त्यामध्ये 1 to 3 ग्रामपर्यंत आयन लॉस होतो. तर त्यासाठी मग त्याचं कोरिलेशन आहेच. जसं की आपण फिमेल्सनी आयन रिच डाएट घेणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची लेवल वाढू पण शकते का? हो, वाढू शकते. त्याला आपण टर्मिनॉलॉजी आहे पॉलिसायथेमिया. जर पेशंट स्मोकिंग वगैरे करत असेल, काहीतरी हॅबिट असेल त्याला, तर तेव्हा ते वाढेल. हिमोग्लोबिन कमी होणे ही खूप जास्त इमर्जन्सी कंडिशन आहे का? काही सिव्हिअर प्रॉब्लेम्स वगैरे? हो, हिमोग्लोबिन जर सपोज खूप कमी असेल, आपण ब्लड टेस्ट केली आणि 3-4च एचबी असेल, तर पेशंट सडनली कोलॅप्स होऊ शकतो, पेशंटला कन्व्हल्जन्स पण येऊ शकतात, अटॅक पण
होऊ शकतो हार्ट अटॅक. थँक्यू डॉक्टर अर्चना मॅम फॉर दिस वंडरफुल सेशन and thank you for guiding us about hemoglobin and related problems. So that's it for today's. These were all our questions. If you have any question, you can comment down below in the comment box.